धम्म आपल्या दारी धम्मचर्चा व परिचय. अत्तदीप बुद्धविहार, मानेवाडा रोड इथे दिनांक 25 जानेवारी 2026. भाग 16वा. धम्म आपल्या दारी धम्मचर्चा व परिचय. उदबत्तीचा सुगंध हा एका दिशेने जाईल, पण चहुदिशेने शिलांचा सुगंध निर्माण करण्याची शक्ती या विहारामध्ये आहे. संकल्पना ॲडव्होकेट डॉक्टर रमेश राठोड यांची. बघा काय आहे धम्म आपल्या दारी संकल्पना. रफीन वडले सर. आज आपण मानेवाडा बुद्धविहार, अतदीप बुद्धविहार मध्ये आलो आहोत. आपली रॅली रस्त्याने येत असताना चौकडी लोक आपल्याकडे वेगळ्या नजरेने बघत होती. आपण ज्या ठिकाणी आलो ही जुनी मानेवाडा वस्ती आहे. या वस्तीमध्ये जास्तीत जास्त बाबासाहेबाला मानणारी लोक राहतात. सर्व हात जोडा. आपण सामूहिक वंदना घेऊया. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स वंदनीय भूमिकेची उपस्थित आहे. मी वंदनीय भूमिकेच्या चरणी पुष्प अर्पित करतो. आज आपण या विहारांमध्ये आलो. हे खूप जुनं विहार आहे. या विहाराने या वस्तीला चांगली माणसं दिली. चांगली माणसं असल्यामुळेच आपण या विहारात आज येऊ शकलो. म्हणून अशी चांगली माणसं निर्माण करण्यासाठी आपल्याला या धम्माची गरज आहे. ज्या विहारात आलो, विहार ही कल्पना तथागत बुद्धांच्या काळामध्ये आहे. ज्या ठिकाणी मानवी विकासाचं केंद्र आहे, ज्या ठिकाणी मनशांतीचा केंद्र आहे, तिथे गेल्यानंतर माणसाच्या मनामध्ये असा भाव निर्माण होतो. तो एक निर्मळ मनुष्य या ठिकाणी येऊन बसतो आहे आणि त्याला असं वाटतं की मी अशा ठिकाणी आलो. त्या ठिकाणी तथागत बुद्धांची प्रतिमा त्याच्या डोळ्यासमोर असतं. तथागत हे जागतिक पातळीचे मोठे वैज्ञानिक आहेत. जागतिक पातळीचे मानवशास्त्रज्ञ आहेत. जागतिक पातळीचे मानवी कल्याण करणारे एक मोठे महामानव आहेत. या महामानवांकडे बघितल्यानंतर प्रत्येकाच्या मनामध्ये ती भाव निर्माण होतो, मी सुद्धा असाच माणूस व्हावं. माझ्याकडे येणारी पिढी, जी माझी मुलं बाळ आहेत, माझी मुलगी सुद्धा या बुद्धाच्या वाटेवर जाणारी असावी. माझा मुलगा सुद्धा या बुद्धाच्या वाटेवर जाणारा असावा. ती भाव त्या ठिकाणी आल्यानंतर त्याच्या मनामध्ये तृष्णामुक्त माणूस होऊन जातो.
या समाजाला, या देशाला, जगाला एका चांगल्या माणसाची गरज आहे, जो माणूस स्वकल्याण करेल, जनकल्याण करेल, मानव कल्याण करेल आणि जगाच्या कल्याणामध्ये त्याचा मोठा सहभाग राहील. जेवढी शास्त्रज्ञ भारतात झाली, जेवढी तत्वज्ञानी भारतात झाली, त्या सर्व तत्वज्ञानांनी बुद्धाला गुरु मानलेला आहे. काही सायंटिस्ट म्हणतात की बुद्ध हे माझे गुरु आहेत, कारण त्या बुद्धाने जो दिलेला मार्ग आहे तो मार्ग एखाद्या घटना घडल्याशिवाय काही होत नाही. कॉज अँड इफेक्ट, प्रतिसमुत्पाद हा बुद्धांचा मार्ग आहे आणि बुद्धाने दिलेला या दिशेवरच सर्वांना कळतं कोणती घटना घडल्याशिवाय काही होत नाही. कुटुंबात सुद्धा नवरा बायकोंचा विसंवाद झाल्याशिवाय दोघांमध्ये झगडे होत नाही. कुटुंबांमध्ये मुलांचा बापांमध्ये जो विसंवाद झाल्याशिवाय होत नाही. म्हणून तुमचा संवाद कसा असावा, बुद्धांनी आपल्याला वाणीचे 4 दोष सांगितलेले आहेत. माणसाला माणसाची जोडण्यासाठी माणसाची वाणी कशी असावी, माणूस माणसापासून कसा दूर जातोय. एकदा काय झालं, एक सुंदर भिक्षुणी ती भिक्षाटनासाठी जात होती. काही लुचाड लबाड पोरं एका जागेवर बसलेले असतात आणि त्यांना ही जाणारी भिक्षुणी दिसते. त्यांच्या मनामध्ये एक भाव निर्माण होतो आणि ती भाव निर्माण झाल्यानंतर ते अशा नजरेने पाहतात, किती सुंदर मुलगी आहे बरे ही, काही ते तिथे जाऊन भीक मागते, ही जर माझी बायको झाली तर मी याला सुखात ठेवेल. तिघा चौघांमध्ये एक निर्माण होऊन जातो, ते तिघ चौघ तिच्या मागे 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 जातात. 1 दिवस झालं, 2 दिवस झालं, 3 दिवस झालं. 4 दिवसानंतर ती थांबते, का म्हणते, का रे बाबा का असं का करता, मी पुढे पुढे जाते, तुम्ही माझ्या मागे मागे येता, नेमकं कारण काय. तर त्यातले मंडळी म्हणतात, ते म्हणतात की तू एवढी सुंदर चांगली आहेस, हे काय कपडे घालून फिरत असते, तुझा लग्न जर माझ्या सोबत झाला तर मी तुला सुखात आनंदात ठेवेल. पहिला, दुसरा, तिसरा तिघांनी तिच्याशी मागणी करतात. त्यावेळेस ती म्हणते, काही हरकत नाही, माझी अट आहे. काय अट आहे, हे 5 शील आहेत, 5 गोष्टी तुम्हाला देतोय, हे 5 गोष्टीचं पालन जो करेल मी त्याच्याशी लग्न करेल. म्हणाले, काय हरकत आहे, एवढी सुंदर स्त्री आपल्याला मिळत असेल, हे 5 शीलाचं पालन केल्याने तर करायला काय हरकत आहे. तिघांनी मनामध्ये चंग बांधला. आता तिघही दारू पिणारे, खरे खाणारे, बिडी पिणारे, झगडे करणारे, त्यांचा उद्योग असतो, त्या उद्योगाशिवाय त्यांना दुसरा मार्गच नाही. ती माणसं आता पहिला दिवस झाला, ज्यांना दारू शिवाय, बिडी शिवाय, सिगारेट शिवाय राहणं होत नाही ते कसे राहतील आणि 1 महिना राहायचं. पहिला दिवस झाला, दुसरा दिवस झाला, चौथा दिवस झाला. चौथ्यात एक माणूस म्हणाला, मला काही हे जमत नाही, कारण खरा घेतल्याशिवाय, दारू पिल्याशिवाय, बिडी पिल्याशिवाय मला काही जमत नाही. एकाने 4 दिवसात आपली बाजू कट्टी मारली. त्यानंतर दुसरा, तो मी तिच्या मागे ह्यास जी तिनं अट दिली होती ती अट करत तो 15 दिवसापर्यंत गेला. कारण चोरी करणे त्याचा धंदाच होता, दारू पिणे, बाकीच्या खरा खाणे, त्यामुळे त्याला 15 दिवसापर्यंत तो काहीतरी टिकला आणि 15 दिवसांनी त्यांना सोडलं. हे काही आपल्याला जमत नाही, हे म्हणते जी भक्षिणी, हे जाऊ द्या, मला काही पाहिजे नाही. त्यातला एक जो होता, एकाने पूर्ण 1 महिना पूर्ण केला. 1 महिना पूर्ण झाल्यानंतर भिक्षुनी त्याच्याकडे गेली, आपल्याला जी अट दिली होती ती अट पूर्ण केला. काय तेव्हा तो का म्हणतो, भिक्षुनी, माझ्या मनामध्ये जी तृष्णा होती, माझ्यामध्ये जी वासना होती, माझ्या मनामध्ये जी दूषित भरलेली भावना होती,
या 5 शिलाचं मी 1 महिन्यापर्यंत पालन केल्यामुळे मी या सर्व वासनेपासून मुक्त झालो. एक चांगला माणूस या धम्म वाटेवर त्या भिक्षुणीने त्याला तयार केले. जेव्हा प्रत्यक्ष तुम्ही धम्माला आचरण करता, बुद्धाचा धम्म सांगण्यापेक्षा आचरणाचा जास्त आहे. म्हणून बुद्धाला तथागत म्हणतात. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. बुद्ध तथागत, जसं होतं तसंच केलं, तसं केलं तसंच पावरले. म्हणून बुद्ध जीवन जगताना प्रत्यक्ष कृतीत आल्यानंतर तुम्हाला कळायला लागतं की याचे जीवनामध्ये काय फायदे आहेत. कुटुंबामध्ये नवरा बायकोचं वागणं जर धम्मशिलांचं जोडलेलं असेल, शील त्या कुटुंबात असेल, त्या कुटुंबांमध्ये विश्वास असेल, तो विश्वास निर्माण केला असेल, तर तुम्हाला धम्म जीवन जगण्यासाठी मदत होते. ज्या कुटुंबांमध्ये, ज्या महिलांमध्ये, ज्या पुरुषांमध्ये, जो विद्यार्थ्यांमध्ये तो धम्म आचरण करत असेल, धम्म हे निसर्ग आहे. निसर्ग दिसून पडत नाही, निसर्गाचं फळ आपल्याला दिसून पडत नाही, परंतु निसर्ग पावलोपावली पदोपदी आपल्याला मदत करतोय. जो निसर्गाच्या विरुद्ध जातो, निसर्ग त्याला शिक्षा करतोच आहे. म्हणून बुद्ध आणि बाबासाहेब हे निसर्ग आहे. या निसर्गाच्या पाठीशी, या निसर्गाच्या सानिध्यात, निसर्गाचा मार्गक्रमण जो जो व्यक्ती करेल त्याचा कल्याणच आहे. आज आपण जास्त दूर आपल्याला पाहण्याची गरज नाही. आम्हाला या निसर्गाने जी दिशा दिली, त्या दिशेने जी माणसं गेली त्यांचा कल्याण झाला. बाबासाहेबांनी आपल्याला 14 ऑक्टोबर 1956 ला एक दिशा दिली. त्या दिशेला जो समाज गेला, जी जाती गेली, त्या जातीचा कल्याण झाला. त्या दिशा दिल्यानंतर त्या दिशेला जाण्याचं काम आपण केलं. त्या दिशेला गेल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये कलाटणी आली, तुमच्या जीवनामध्ये बदल आला. बाबासाहेबांना माहित होतं ही माणसाला मी कायदेशीर काही गोष्टी दिल्यानंतर कायद्याचा वापर करण्यासाठी सुद्धा याला बुद्धीचा वापर करणं गरजेचं आहे. हिची विकसित बुद्धी हवी आहे. जर मी कायदा दिला असेल, कायद्याचा वापर करणारी माणसं ही बुद्धिमापनावर उतरली पाहिजे. म्हणून सातत्याने यांना हे बुद्धाच्या संगतीत राहावं, बुद्धांकडे जावं, बुद्धांकडे बघावं, बुद्धांची वंदना करावी. बुद्धांकडे वंदना केल्यानंतर त्यांच्या मनामध्ये जो भाव निर्माण होईल, त्या भावाने त्यांनी वागावं. म्हणून त्या बुद्धांचा मार्ग आम्हाला दिल्यामुळे बुद्धांनी सांगितलंच नाही की मी सांगतो म्हणून तुम्ही या मार्गाने या, मी दिशा दिली म्हणून त्या दिशेने जा. जर तुम्हाला ती दिलेली दिशा योग्य वाटत असेल, मी दिलेला मार्ग तुम्हाला योग्य वाटत असेल, तर्कसंगत बुद्धिसंगत वर उतरत असेल, तुमचा कल्याण, इतरांचा कल्याण होणारा मार्ग तुम्हाला वाटत असेल, तरच तुम्ही त्या मार्गावर जा, नाहीतर जाऊ नका. बुद्धाने आपल्याला एवढी मोठी उपलब्धता दिली आहे. म्हणून बुद्धाचा मार्ग कल्याणी मार्ग आहे. म्हणून बुद्धाच्या मार्गावर जो जो माणूस जातो त्याचा बुद्धीचा विकास होतोय. आज आपण पाहतो बाबासाहेबांनी दीक्षा दिल्यानंतर आमच्याकडे काय होतं, एक विहार नव्हतं. आज किती विहार झाले. जिथे पाहावं तिथे त्या ज्या एरियांमध्ये स्वकष्टाने विहार बांधलेली आहे. स्वतः महिला त्या विहारांमध्ये दररोज जातात. ही बाबासाहेबांनी दिलेल्या दिशेनंतरची प्रचिती आहे. आमच्या दीक्षाभूमीवर आमच्याकडे आज 5 कोटी रुपयांचे पुस्तक विकल्या जातात. ते पुस्तक कोण निर्माण केले, एक पुस्तक नव्हतं, पण बाबासाहेबांनी दिशा दिली. त्या दिशेला एक ठिकाण दिलं, त्या ठिकाणावर येण्याचा मार्ग दिला. त्या मार्गावर जो जो माणूस येईल त्याचा कल्याण होईल. म्हणून आमचा कल्याण झालेला आहे. या कल्याणी मार्गावर आपण आल्यामुळे इतरांसमोर एक आदर्श झालं की आपला कल्याण झालेला आहे. ही कल्याण झालेली माणसं इतरांना दाखवण्यासाठी या रॅलीचं आयोजन करणं गरजेचं आहे. या रॅलीचा हेतू आहे आपण प्रत्येकाच्या घरी गेलोच पाहिजे. का बरं? कारण आपण धम्माला जाणतोय, धम्माला मानतोय. जाणणे आणि मानणे यात फरक आहे. बाबासाहेबांचे 3 गुरु होते असं आपण नेहमी सांगत असतो.
बाबासाहेब बुद्धाला जाणत होते आणि कबीर आणि बाबा यांना मानत होते. कबीर आणि ज्योतिबा फुलेंना काय होतं, मानत होते आणि बुद्धाला ते जाणत होते. बुद्धासमोर ते नतमस्तक होत होते. म्हणून तुम्हाला सांगितलं, आम्हाला सांगितलं की तुम्ही बुद्धाला नतमस्तक व्हा आणि बुद्धाच्या मार्गावर जाऊन तुम्ही तुमचं आधी कल्याण करा. इतरांसमोर तुम्ही आदर्शाचे प्रतीक म्हणून समाजात राहा. समाज तुमच्याकडे पाहतोय, त्या समाजाकडे इतरांना बघण्यासाठी तुम्हाला समाजात जाणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही त्या दिशेने जावं म्हणून हा रॅलीचं आयोजन करतोय. या रॅली मागचा हेतू काय? मी वकील आहे, माझ्याकडे काही महिला आल्या आणि काही महिला आपला ऑर्गनायझेशन किंवा सोसायटी, बुद्धविहाराचं संघटन, बुद्धविहाराची कमिटी रजिस्ट्रेशन करण्यासाठी आल्या. आल्यानंतर कागद रेखाटुकार आली नव्हती. सर म्हणे मी कोरडीला देवीच्या दर्शनाला गेली होती. आश्चर्य निर्माण झालं की जी बुद्धविहारांमध्ये काम करणारी महिला, बुद्धविहार कमिटीमध्ये पदावर बसणारी पदाधिकारी असलेली महिला, आणि ती कुठे चाललेली आहे? देवीच्या दर्शनात. असे देवीच्या दर्शनात जाणाऱ्या कितीतरी रेखा आपल्या सोबतीला असतील. यातून तिला मुक्त करायचंय. त्या रेखेला सांगायचंय, यशोदेला सांगायचंय की ह्या देवळात गेल्यानंतर, ह्या मंदिरात गेल्यानंतर, एवढा उपवास केल्यानंतर, एवढे वैद्य वैकल्प केल्यानंतर तुमच्या बापामध्ये, तुमच्या आजोबामध्ये, तुमच्या आजीमध्ये काही जीवनामध्ये फरक पडलात का? त्यांच्या जीवनामध्ये जर कोणताही फरक पडला नाही तर त्या दिशेला तू का जातेस? तिला आपल्याला सांगावं लागेल. तिच्या घरी गेल्यानंतर तिच्याशी बोलावं लागेल. म्हणून त्या घरांमध्ये ती देव गेली आणि हे महामानव आले. हे महामानव त्यांच्या घरात आहे की नाही हे आपल्याला शोध घेणं गरजेचं आहे. बाबासाहेब म्हणाले, बाहेर बुद्ध आतमध्ये खंडोबा चालणार नाही. तुम्हाला दोन्हीकडे बुद्धच हवाय. म्हणून आपण बुद्धाची, बाबासाहेबाची, हे बाबासाहेब बुद्ध निसर्ग आहे, त्यांच्याशी आपल्याला कोणत्या प्रकारची गद्दारी करता येणार नाही. कारण हे परिस्थिती येतं आणि जातं. एक माणूस बुद्धांकडे आला आणि बुद्धाला का म्हणतो की तथागत, मी एवढं काम करतोय, रात्रंदिवस काम करतो, मेहनत करतोय, परंतु माझ्या घरची गरिबी काही जातच नाही. दारिद्र्य, मला असं दारिद्र्य ठेवण्याचं कारण काय? तेव्हा तथागत म्हणतो, तुम्ही दान करत नसाल. तेव्हा तो का म्हणतो, खायला अन्न नाही, राहायला घर नाही, घालायला कपडे नाही, आणि मला म्हटलं दान करत नाही, मी कुठून दान करणार? तेव्हा तथागत म्हणाले, तुमच्याकडे एवढा चांगला सुंदर चेहरा आहे, या चेहऱ्याचं हास्य जर तुम्ही दाखवलं, हास्य तर किती माणसं जोडू शकता? रागावले तर किती जोडू शकता? म्हणजे जर तुम्ही या चेहऱ्यात